नमस्कार मित्रांनो. वाप वडायचा चालू आहे बघा सकाळ धरणं. उद्याला बायकोला आणायला जायचं आहे बघा. उद्या जाईल किंवा परवा दिवशी जाईल किंवा तेरवा दिवशी जाईल, परत उद्या जावं म्हणतोय. आपला आजचे दिवस आज उद्या इथं भिजवून एवढं भिजवून घेतलं म्हणजे आपलं टेन्शन नाही. उन्हाळा लागला भिजवायला यायला लागले. आली बसली ठीक गाडीत जायचं. गाडी घेऊन जायचं आपलं. चल म्हणायचं. लय ताटपणा करायला तर ततच ठेवून यायची. आली ठीक सामंजस्यानं आली ठीक. आवाज वर चढ करून जर बोलली तर तिला तिथंच ठेवली बघा. मग आपलं ही टाळकं लय येड आहे. टाळकं ही टकोर झटक्यात हलतं आपलं. आवाज वाढला का तिथंच ठेवली बघा. आता कसं आहे, सामंजस्यानं आपलं जायचं आहे. चांगली बोलली तर गाडीत, आणि पहिल्यासारखी जर आवाज वाढवून जर बोलली मग आपला रामराम. तिथंच राहा, मामायात राहा. पुन्हा आयुष्यभर फिरून जाणार नाही. पुन्हा आपलं आपलं काम करत राहायचं. आणि शुभमंगलम सावधान. लय लोड घ्यायचा नाही. कारण कसं आहे माहीत आहे का, पहिल्यापासून लोड घेत आलो नाही. हे आत्ताच नाही, पहिल्यापासूनच जिंदगीत कधी लोड ही घेतलाच नाही. आणि ही असल्या किरकोळ कारणावर घेतो काय नाही. पण कसं आहे, उद्या पाहुण्या रावळ्याने पण नावं ठेवणी, पाहुणा आला नाही म्हणून आपलं जायचं गाडी घेऊन. बसली ठीक, नाही बसली तर काय, तिचा आपला काय जोजार आहे का. तिचा आवाज वाढवून जर हाय अशीच पहिल्यासारखी जर बोलायला लागली तर मग आपलं काय बोलाय ना, तर बिन भांडणं आवाज बिवाज वाढवून तर काय करत बसायचं नाही. सरळ आपलं निघून यायचं, स्टार्टर मारायचा आणि निघून यायचं. अंकिताला घेऊन गेलो नाही तर तसंच ठेवणार आहे. कारण अंकिताला गेलं का अंकिताला गुळगुळ करून एखाद्या वेळेस तसंच ठेवून गेलं. त्यामुळे अंकिताला नेणार नाही. इथंच आपलं तिला स्वयंपाक बिपाक करून बस म्हणणार निवांत हॉलमध्ये. येतोय उजेडाच्या डोळ्याबरोबर आपलं यायचं माघारी. किरकोळ ह्याच्यानं वादावादी होत असते त्या, पण ती कळलं पाहिजे तिला. आणि बायका माणसाचं कसं असतं माहिती आहे का, लगेच आवाज वाढवून बोलते त्या लगेच. म्हणजे पुरुषाला काही किंमतच नाही, आवाज वाढवून लगेच. तसं नसलं पाहिजे. मान मान कशासाठी केला आहे, मान खाली गेली नाही पाहिजे. तसलं काय नाही बघा, हा 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 करत बसायचं. ते आपल्या बुद्धीला नाही पटत. आणि बोलत बोलत आपली आली लाईट. चिंबूर चालू झाला. बदा 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 लागलं पाणी पडाय तिकडं. आता आपली दार धरायची तर आपली दाचोळ आहे. निवांत आपलं असल्या उन्हात म्हणून तर टकोरीला किती जाड बांधलं या. लय बेकार टेम्परेचर वाढलं इकडं. आता 10 10:30 वाजले द्या, पर भयंकर ऊन पडलंय. लय म्हणजे लय ऊन आहे. उन्हाचा चटका. उन्हात तुम्ही सुद्धा फिरू नका, उष्माघात होईल. आपलंच कामं बिमं असली तर सकाळ सकाळची जर फिरायचं झालं तर आपलं टावेल टकोरीला बांधत जावा. आणि टावेल लय कडक ऊन पडलं तर आपलं पाण्यात भिजवून टकोरीला वाला बांधत जावा. कारण आपला जीव महत्त्वाचा आहे. बरोबर आहे ना. मी गेलं का तर तुला सांगतो, आणट्या लगेच गाडीत बसतेच. तर मी दिसलो म्हणूस तर आणट्या तिला इसरत पण नसते, लगेच गाडीत बसणार. पप्पा आलाय म्हणून. का आणट्याला जेवला, आणट्याला फसवून नेला होती नाही. आणट्या तसा का जातोय, आणट्याला तर आता येड्यागत होत असेल. आता कोणाला काय कळते कुठं आहे काय आणि कुठलं गाव, त्याला बारक्या लेकराला काय. बाकी काय झाली का जेवणं बिवणं सगळ्यांची. नाकं दिली बघावा ही अशी जागोजाग नाकं दिली ती बघा. हे असं तुकडा आहे, त्या साईडला चुंबर आहे तो का तिकडं चालू झाला आहे. आता लाईट आली. आज बुधवार आहे, किती उशीर टिकते आणि किती नाही काय माहीत लाईटीचं. लाईटीच्या टायमिंगला जरा घोळ जाया. नवरा बायकोची भांडणं म्हणजे कशी असते ती, किरकोळ असते ती. पण ही शेवटच्या टोकाला नेणं चुकीचं आहे. बरोबर आहे ना. कोणी आग झालं पाहिजे, कोणी पाणी झालं असेल, खरं आहे. बरं कसं आहे, त्या लोडमध्ये काय कळत नाही. आता मी पण लोडमध्येच होतो की, टेन्शन येतो. मानसिक माणसाला टेन्शन होतं. आयला ही अशी काय बोरटॅक बोलायला लागली आहे, असं टेन्शन येतं. बरोबर आहे ना. त्यामुळं होत असतं तेवढं किरकोळ.
व त्यातनं पण आपलं आता मी सरतापणा घेतला का नाही, तिनं घेतला का नाही. इगो आहे ना, इगो काय इगोन बिगो इथंच मातीत जायचं सगळं. त्याच्या आईला मेलं म्हणजे गेलं. जिंदगीत का आहे सांगा बरं इथं, हाय का काय सांगा की. एकदा मेलं का मेलंच की. जिंदगीत पुन्हा आपण माघारी येत नाही, ही मानवी बघायला सुद्धा येत नाही. म्हणून आपलं जिंदगीत घमेंडीमध्ये कधी जिंदगी जगू नका. कारण हे आयुष्य देवाने एकदाच दिलंय. त्यामुळे मनसोक्त आनंद जगून घ्या, दुसऱ्याला पण जगू द्या आणि स्वतः पण जगा. मी कायमस्वरूपी आलोय बरं, मलाच टेन्शन दिलं हो. बायकोनं टेन्शन म्हणजे दुसरं काय ऐकलं नाही त्याचं टेन्शन. ते लय माणसाला कसं आहे, करू नको गोष्ट म्हणली आणि केली का लय त्याचं लय टेन्शन येतं, मानसिक टेन्शन लय वाढतं. तर तिनं ते ऐकलं नाही हो, तिनं स्वतःच खरं केलं. पण कसं असतं, वरचा देवसुद्धा बघत असते. आज जरी तो स्वतःचं केलं असलं तर उद्या भविष्यात तुला देवसुद्धा म्हणणार आहे तू अति करा लागली आहे. बघा हे शेणखत बिनखत घालून पिरवून टाकलं सगळं क्षेत्र आपलं आता. आणि मी बायको गेलं म्हणून कामं करायला दिलं पडलं. चिकार कामं केली, कडवाळ पेरली, तुम्हाला सांगतो हातानं करून खाल्लं. मी सुद्धा करून दाखवलं तिला असं की तू नाही म्हणून माझं आयुष्य इथं थांबलंय. मी सुद्धा तिला दाखवून दिलं की तू नसलं तरी बी मी काम करू शकतो, ही तिला मी दाखवून दिलं. आणि असं दिलं पाहिजे, त्याशिवाय ती वटणी येत नाही ती. बघा नाही आपण गुळू 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 करत बसलो, लय डोक्यावर चढती ती. पण मी सुद्धा दाखवून दिलं, मी सुद्धा छान प्रकारे जिंदगी जगू शकतो आणि जगतोय. कुठल्याच गोष्टीत कमी पडलो नाही. भाकरी जिंदगीत कधी केल्या नव्हत्या, पण भाकरीसुद्धा छान प्रकारे चांगल्यापैकी भाकरी केल्या, खाल्ल्या, चपाती केल्या, भात केलं, कालवण केली, चटणी भाकर खाल्ली. पण ह्याला तुम्ही म्हणसाल आता कशाला झालं, आता कसं आहे, लय वाढवायचं नाही, लेकरांचा हाल होतंय. तिला काय निवांत बसायला भेटतंय तिथं, ती निवांतच राहणार तिथं. पण आपल्याच लेकराचा हाल होतंय म्हणून लय आपण लोड घेत नाही. बरोबर आहे ना, लेकरं आपली आहे ती शेवटी. कशाला आपल्या यास लेकरांचं मला पण कळतं 4 गोष्टी, बरं तेवढा राग असतो 4 दिवस. जाऊ द्या. हो का मी असं ओढून ठेवलं आहे, हो का सगळं नाकं बेकं, हो का इकडून पाणी यायला लागलं. भुईमुग आपला रगील झाला आहे, कष्ट. बायको नाही म्हणून पाणी द्यायचं, हिने कमी जाळलं नाही काय धान. हो का ही पाणी आता चाललंय त्या साईडनं चिबूर आहे. बघा तिकडं दिसलं का, ती चुलत्याच घर आहे पलीकडचं, तो रत्न पाणी येतं. आता हे असंच मोठं तुकडं आहे, ती घर तो का ती खाली घर आहे, ती शेत दिसते का जीवनं, तिकडं खाली घर आहे. आणि हे आपलं क्षेत्र आहे, हे असं लांबड्या खाली खाली एक तुकडा आणि हे एक तुकडं. आणि ही भुईमुगाचं असं 3 पट्टी आहेत. त्या खचून जाऊ नका, बायको गेली म्हणून उपाशी राहू नका माझ्या भावांनो. कारण कसं आहे, आपण सुद्धा जगून दाखवायचं की मी सुद्धा कोणत्याच गोष्टीत कमी नाही, असं दाखवून द्यायचं. रडत बसायचं नाही, लढायचं. लढेंगे तो बचेंगे. अशी नाका दिली ती, आता इकडं अशी भिजवणार आहे. तर जातोय उद्या. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट पण होत्या, दादा घ्या मिठवून, जाऊ द्या कशाला लोड घेताय, आणा लेकरांचं हाल होतंय. माझ्या सगळ्या बहिणी भावंडांनी सगळ्यांनी चांगलंच सांगितलं. बरोबर आहे ना. तर चला मित्रांनो, चालू आहे माझं आजच्या प्रकारे असं रुटीन. भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय.